आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पैलवान चिराग आजबे हे साकत गटामधनं जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत। दरम्यान सावरगावामध्ये मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं। ग्रामदैवत मारुतीचं दर्शन घेऊन नारळ वाढवून हलग्यांच्या निनादामध्ये मंदिर परिसरामध्ये मिरवणूक पार पडली आहे आणि घोंगडी बैठक संपन्न झाली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे पुढील काही दिवसात बिगुल वाजणार आहे। बहुप्रतीक्षेनंतर या निवडणुका होणार आहेत। नेहमी शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यतत्पर असणारे शेतकरी नेते मंगेशदादा आजबे आणि पैलवान चिराग आजबे यांची साकत गटामधील सावरगाव इथे गावभेट आणि घोंगडी बैठक संपन्न झाली आहे। मुलालाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये का उतरवत आहे याबाबत मंगेशदादा आजबेंनी खुलासा केलाय। तरुण पिढी राजकारणामध्ये आली तर कुठं बिघडतंय, माझ्या खांद्याला खांदा लावून मुलगा चांगलं काम करेल असे विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं। पुढे बोलताना ते म्हणालेत की मी आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमामधनं साकत गटामधील गावागावात भेटी देऊन दौरा करत आहे। त्याला शेतकरी बांधव चांगला प्रतिसाद देत आहेत। आजपर्यंत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, मोर्चे या माध्यमामधनं कामं केली आहेत। यावेळी मोठ्या संख्येने सावरगाव ग्रामस्थ आणि युवक कार्यकर्ते इथे उपस्थित होते। आदरणीय मंगेशदादा आजबे आलेले आहेत। काही दिवसातच इलेक्शनचा पिरियड लागणार आहे। जो आपल्यासाठी काम करतो त्यासाठी आपलं सावरगाव कायम कार्यतत्पर असतं। तुम्हाला मंगेशदादांचं काम माहिती, गोरगरिबांसाठी कुणाच्या आडीनडी कोणत्याही तुम्ही कधी बी फोन लावा ते त्यासाठी तत्पर असतात। तर आज मंगेशदादा आपल्याला गावामध्ये आलेले आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी मी त्यांच्या मनात संभ्रम आहे की मंगेशदादांनी स्वतः उभा राहायला पाहिजे, त्यांच्या मुलाला का उभा करतील। पण दादांचा प्रॉब्लेम असा आहे की दादांना 3 अपत्य असल्यामुळं 2002च्या नंतरचा जो कायदा आहे त्यामध्ये 3 अपत्यामुळं दादाला स्वतः उभा राहता येत नाही आणि धावपळ करण्यासाठी मुलगासुद्धा दादांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे। आज सध्या दादासोबत कायम तो आहे। कुठल्याही आंदोलनात असेल तर तो सहभाग घेतो आणि सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आपल्यासाठी एक आहे की जर दुसरा कोणी उमेदवार असता तर तो स्वतः उमेदवार ठरला असता। आपल्याला एकावर एक फ्री माणूस आहे आता, त्याच्यामुळं दादांनी तो निर्णय घेतलेला आहे। तसा चिराग पण लगत सावरगाव या ठिकाणी येणाऱ्या झडपी पंचायत समितीच्या गावपेटी दरम्यान आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या गाठीभेटी करण्यासाठी आज मी इथं आलो आहे। तरी पहिल्यांदा सर्व गावकऱ्यांचे नतमस्तक होतो की गावपेटी दरम्यान युवकांनी पुढाकार घेऊन सर्वांना मेसेज देऊन ही सर्व मंडळी तितक्या सकाळ सकाळ 8 वाजता तिथं थांबली, त्याबद्दल मी सगळ्यांचं वाकून नमस्कार करतो। झडपी इलेक्शन लागले, मी आज इच्छुक उमेदवार रोहितदादाच्या माध्यमातून मी आज गावभेट दौरा करत आहे आणि गावभेट दौरा करत असताना सर्व शेतकरी आपल्या हाकेला ओ देऊन येत आहेत। कारण की मला काम करण्याची लोकशाही पद्धतीने आतापर्यंत मी काम करतोय, पण कसं आहे एक आपलं बाबा तुमचे सगळ्या जीवावर समजा माणसं महाग आहेत म्हणून आपलं काम होतं आणि काम झाल्यानंतर तुमचे काम होतं। पण लोकशाही मार्गात लोकशाहीने कुठेतरी गेलं पाहिजे। त्याच्यामुळं इलेक्शनला आता मला तर उभारता येत नाही सिद्धूभाऊ म्हणल्याप्रमाणे। मग आता आई उभा केले असते तर गडी थांबले असते, वडील उभा केले असते, वडील वयस्कर 70 आहे। मग आता उभा कोण करायचा? मग आता विरोधकाला काय वाटतंय कुठतरी हे आपलं काहीतरी असे थोडीफार पिनखवली पाहिजे आणि आपलं कुठतरी बाबाटा केला पाहिजे। आता मला सांगा, वडिलापेक्षा पोरगा पळण का वडील पळते? आता कोण पळत मला सांगा। आणि परत दुसरी गोष्ट, एक सदस्य जेडपीत एक होतो, 2 होत नाही। पोरगा झाला तरी बापालाच म्हणणार सदस्य तो। म्हणजे महत्वाची गोष्ट एकावर एक फ्री काम करायला आहे। मी जर कुठे गेलो तो जाम काढला आहे, तो कुठे गेलो जाम काढलाय। म्हणजे म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या इच्छुक उमेदवार आहे आणि इलेक्शन बरंच लांब आहे। दादा संघ आमचं बोलणं चालू आहे। शेवट कसं असतं, दादाला जो लोकात असेल, जो जनतेचे काम करेन हे आमदार साहेबांना ते सुद्धा मान्य असतं। त्यामुळे दादा आपल्याला काय टाळणार नाही, तर आपलं फक्त तुमचं असं प्रेम राहून द्या। ज्यावेळेस तुमच्यातून मला असा प्रतिसाद मिळेल तेव्हा दादा माझी इच्छा करतील। त्याच्यामुळे आज गाव दरम्यान भेटी दरम्यान सगळे ग्रामस्थ उपस्थित आहेत।
त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. अशोक वीर सी 24 तास, जामखेड.